राज्यभरात निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। सभा सुरू आहेत, वेगवेगळी समीकरणं सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। कुठल्या मतदारसंघात काय सुरू आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपातून मंदा म्हात्रे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संदीप नाईक, मनसेकडून गजानन काळे आणि अपक्ष म्हणून विजय नाटा रिंगणामध्ये आहेत। सुरुवातीला तिरंगी वाटणारा सामना विजय नाटा यांच्या एंट्रीमुळे आता चौरंगी बनलेला आहे। एकीकडे मनसेच्या माध्यमातून आक्रमक प्रचार सुरू असताना दुसरीकडे अपक्ष उमेदवार विजय नाटा यांच्या रॅलीमध्ये गर्दी दिसू लागलेली आहे। त्यामुळे या दोन्ही उमेदवारांनी आता प्रमुख उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपा उमेदवारांसमोर आव्हान उभा केले असल्याचं दिसून येत आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। वडाळा मतदारसंघातून जी आहे ती मोठी चुरस आहे। पुन्हा एकदा या मतदारसंघावरती कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपण स्थानिकांकडे जाणून घेऊया काय नेमकी मतं आहेत। काका, प्रचार सुरू आहे, मतदान जवळ आलेलं आहे, काय वाटतंय कोणाची हवा या मतदारसंघामध्ये? महाविकास आघाडी। कोण उमेदवार निवडून येईल? सौ श्रद्धा श्रीधर जाधव। मला ह्या वेळेला मत म्हणजे बदल पाहिजे। भाजपला लोक कंटाळले, काँग्रेस पाहिजे, बस काँग्रेसच निवडून येणार बस। प्रचार सुरू आहे, विधानसभेची निवडणूक चालू आहे, कोण निवडून येईल आता काही सांगू शकत नाही ते आम्ही। तुमचे मुद्दे काय आहेत? कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही मतदान करणार आहे? आम्ही आता काय, आता महागाईच्या याच्यावर आहे, काय आहे त्याच्यावर हे करणार। आम्हाला वाटते महाविकास आघाडी यायला पाहिजे। त्याच्यामुळे काय मुद्द्यांमुळे? तिथं जे चाललंय ते काय बरोबर चाललंय नाही। राजकारण आम्हाला पसंत नाही, सामान्य नागरिकाला पसंत नाहीये। तोडफोडीचं राजकारण करून जे चाललंय ना ते आम्हाला पसंत नाही, बिलकुल नाही। ते तर काय म्हणतात, जर 120 रुपयाचं तेल होतं तुम्ही तो 160 रुपये केलं तर तुम्ही टॅक्स भरता, तर टॅक्स वसूल पण करताय। तुम्ही जर तुम्हाला वाटतं तुमची बहीण आहे तर तुम्ही आपल्या खिशातले पैसे का ना देत? कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या नगर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीनं मागील 2 पंचवार्षिकमध्ये आपला झेंडा रोवलेला आहे। मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीत या ठिकाणी सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर हे उमेदवार आहेत। सोयऱ्या दाऱ्यांचं राजकारण रंगणाऱ्या नगर विधानसभा मतदारसंघामध्ये गुंडगिरी, दडपशाहीचा आरोप हा मुद्दा दरवेळी निवडणुकीमध्ये हा रंगताना पाहायला मिळत असतो। त्याचबरोबर शहरातील अंतर्गत रस्ते असतील, IT पार्कचा मुद्दा जो असेल, त्याचबरोबर बेरोजगारीचा मुद्दा जो आहे तर तो देखील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेला आपल्याला पाहायला मिळतो। विकासाच्या मुद्द्यावरती आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला, तर मागच्या वेळेला 11,000 मतांनी आमदार संग्राम जगताप हे निवडून आलेले होते। यंदा अभिषेक कळमकर आणि संग्राम जगताप यांच्यामध्ये सामना रंगताना दिसतोय। दोन्ही राष्ट्रवादीपैकी नगरचे मतदार हे नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघ खरं तर हा चर्चेमध्ये राहिला ते काँग्रेसचे माजी आमदार राजू पारवे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे। मात्र यावेळेस शिंदे गटात गेलेल्या राजू पारवेला शिंदे गटाने तिकीट दिलेले नाही। हा मतदारसंघ भाजपच्या कोट्यात गेला आणि भाजपने माजी आमदार सुधीर पारवे यांना या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं। तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये देखील या मतदारसंघाला घेऊन मोठी रस्सीखेच झाली। कोण उमेदवार द्यायचा, शेवटच्या क्षणाला संजय मेश्राम यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडली। मात्र अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघामध्ये काही स्थानिक नेत्यांनी देखील बंडखोरी केली, विशेष करून भाजपचे प्रमोद घरडे। त्यामुळे सध्या तरी या मतदारसंघामध्ये जी निवडणूक आपल्याला होताना दिसत आहे ती तिरंगी होताना दिसत आहे आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये राजू पारवे यांची भूमिका देखील अत्यंत निर्णायक राहणार आहे। नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाकडून गणेश नाईक, शिवसेना ठाकरे गटाकडून MK मडवी आणि अपक्ष म्हणून विजय चौगले यांनी अर्ज दाखल केलेले आहेत। सुरुवातीला दुरंगी वाटणारा सामना आता विजय चौगलेंच्या एंट्रीमुळे हा तिरंगी होताना पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले विजय चौगले यांनी गणेश नाईकांच्या घराणेशाहीला आव्हान देत
या ठिकाणी अपक्ष म्हणून रिंगणामध्ये उडी घेतलेली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले MK मडवी गणेश नाईकांसमोर आव्हान उभा करतायत का सर्व पक्षांचा पाठिंबा घेत विजय चौगुले गणेश नाईकांना टक्कर देत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. साक्री विधानसभा मतदारसंघातून 2019च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या मंजुळा गावित यांना यंदा महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रवीण चौरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांमध्ये ही लढत होत असताना 2019च्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले भाजपचे उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी मात्र यंदा उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्याच्यामुळे साक्री विधानसभा मतदारसंघात देखील तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. राज्यात असलेलं महायुतीचं सरकार, लाडकी बहीण योजना आणि त्यासोबतच मंजुळा गावित यांच्या माध्यमातून साक्री विधानसभा मतदारसंघात झालेली विकास कामे लक्षात घेता यंदा साक्री विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मंजुळा गावित विजयी होतात की प्रवीण चौरे आणि मोहन सूर्यवंशी यांच्यापैकी कुणाला विधानसभेत जाण्याची संधी मिळते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल असा मतदारसंघ म्हणून सटाणा या मतदारसंघाची ओळख आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे आमदार दिलीप मंगळू बोरसे तसेच माजी आमदार दीपिका चव्हाण तसेच अपक्ष असलेले जयश्री गरुड यांच्यामध्ये तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. मतदारसंघामध्ये शेती सिंचन असेल, बेरोजगारी असेल, असे अनेक प्रश्न आहेत. त्याचबरोबर हरणबारी धरणावरील उजवा व डावा कालवा हा देखील महत्त्वाचा प्रश्न या मतदारसंघामध्ये आहे. आदिवासी बांधव जे आहेत ते विकास कमी असल्याने मजूर जे आहेत त्यांना या मतदारसंघातून इतरत्र स्थलांतर देखील करावे लागते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा स्थलांतराचा मुद्दा असेल, तसेच हरणबारी धरणावरील उजवा डावा कालवा असेल, हा प्रश्न प्रामुख्याने या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.